कुणी नाही केलं भलं व माय माय भीमानं केलं. गाणं गाजतं आहे, काय वाटतंय जी? सर्वप्रथम हम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हम्म छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, हम्म सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हम्म. तथागत भगवान गौतम बुद्ध या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून हम्म आजचा हा जो कार्यक्रम आहे हम्म लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक सन्माननीय सचिन मुन साहेब, हम्म त्याचबरोबर राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीनं हम्म हा इथं महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला तसाच कार्यक्रम आपल्या इथं होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यामध्ये तुम्ही अँकरिंग करत आहात. आपल्या इथले जिल्ह्याचे प्रतिनिधी सन्माननीय ढवरे साहेब, सुरेशजी ढवरे, परमेश्वरजी गवई, महेंद्रजी मेळे, त्याबरोबर गोरे सर आणि या कार्यक्रमासाठी सर्व मेहनत करणारे आपण सर्व मंडळी, त्याचबरोबर इथं एवढी व्यवस्था उपलब्ध करून देणारी या विहाराचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्वांना सप्रेम जय भीम करतो आणि आपल्या विषयाकडे मी प्रयत्न करतो. आताच आपण सन्माननीय कैलासजी खंदारे दादा यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी अगदी कायद्याचा म्हणजे तारीख सांगून आपल्याला मत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगदी चांगली गोष्ट आहे. मला हे सांगितलं पाहिजे की आज आपण या अवस्थेला आरक्षणाची चर्चा करत आहोत की ज्या अवस्थेला आजच्या घडीला नवीन नोकऱ्यांचं प्रमाण 0.01 म्हणजे शून्य नसल्यासारखं आहे. बिलकुल. आणि 10% जे नोकरीमध्ये आरक्षणाच्या जागा भरल्या जात होत्या पूर्ण ऑल ओव्हर, त्या 9% खाली उतरलेल्या आहे. हो. आणि आता जेव्हा सगळं संपत आहे तेव्हा आता आम्ही आरक्षणावर बोलत आहोत. म्हणजे आज संविधान लागू होऊन आरक्षणाची तरतूद लागू होऊन 75 वर्ष होऊन गेलेत. बरोबर. आणि 75 वर्ष होऊन गेल्यानंतर आज आम्ही त्यावर बोलत आहोत की आज आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. निश्चित ज्यांना असं वाटतं झालं पाहिजे होईल. कायदा, संसद, न्यायपालिका हे सगळं जर असेल त्या बाजूनं नक्कीच झालं पाहिजे. बरोबर. पण मी माझं मत मांडताना या आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये आणि ते जर झालं तर हा सगळ्या आरक्षणवादी मंडळींवर हा अन्याय आहे, ही भूमिका मी आपल्या माध्यमातून इथं मांडू इच्छितो. आपल्याला माहित आहे बाबासाहेब 1930-31-32 गोलमेज परिषदेमध्ये गेले. बरोबर. आणि त्या परिषदेमध्ये जाऊन त्यांनी मोठ्या मेहनतीनं हे आरक्षण आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला म्हणजे बौद्धांना नाही, अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती येतात 59 महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये तर 150 पेक्षा जास्त आहेत. अनुसूचित जमातींना ज्यांना आपण शेड्यूल ट्राईब म्हणतो, ओबीसींना सुद्धा. आणि हे करण्यासाठी त्यांना आपल्या पूर्ण संसाराचा त्याग करावा लागला. आपली मुलं वारलीत या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आणि मग आरक्षण आधी बाबासाहेबांनी मागितलं का? नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे, म्हणजे प्रतिनिधित्व पाहिजे. हा घोळ आहे महत्वाचा. हा, आरक्षण नाही मागितलं बाबासाहेबांनी, प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व यासाठी मग त्यांनी काय केलं की आम्हाला विभक्त मतदारसंघ मिळाले पाहिजेत. मग आपल्या सर्वांना इतिहास माहित आहे की या देशाचे राष्ट्रपिता पुणे पॅक्ट ते उपोषणाला बसलेत आणि सांगितलं, जसं आता कैलास दादा म्हणाले की हिंदू धर्म हा माझा उजवा हात आहे, तर अनुसूचित जातीचे माझा डावा हात आहे. एक उजवा हात, एक डावा हात, नाही का? आणि तुम्ही जर अशी आरक्षणाची मागणी जर करत, विभक्त मतदारसंघाची मागणी जर करत असाल तर समाजामध्ये फूट पडेल, त्यामुळे राष्ट्राला धोका निर्माण होईल. परंतु बाबासाहेबांनी, गांधीजींनी जे काही उपोषण केले त्यामध्ये सगळ्यात आमरण उपोषण जर केलं असेल तर ते पुणे कराराच्या विरोधात केलेलं आहे. आमरण उपोषण. बरोबर. मग बाबासाहेबांनी तेव्हा काय केलं, आपल्या जनतेचा विचार करून आणि राष्ट्रपिता म्हणून त्यांना तेव्हा मान्यता होती, त्या मागणीवर त्यांनी सोडून दिली आणि त्याऐवजी ही आरक्षणाची संकल्पना निर्माण झाली. बरोबर.
त्याच्या आधी राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये ही लागू केली होती. त्यामध्ये 50% आरक्षण होतं. हो. आणि 1935च्या कायद्यान्वये मग त्या शेड्यूल बनवण्यात आलं आणि त्यामध्ये अनुसूचित जाती जमातींचा समावेश करण्यात आला. आणि जेव्हा स्वतंत्र भारत देश निर्माण झाला, संविधान लागू झालं, तर 1950 मध्ये या अनुसूचित जातींना शेड्यूल कास्टमध्ये समावेश यांचा करण्यात आला. आता समावेश करत असताना त्यामध्ये एक समान धागा होता की तो असा होता की अनटचेबिलिटी, हा महत्वाचा विषय. जी. अस्पृश्यता आणि सामाजिक आधारावर भेदभाव. बरोबर. ह्या 2 मुद्द्यावर बाबासाहेबांनी ज्या ज्या जातींनी हे सोचलं म्हणजे सोचलं, सहन केलं, त्या सगळ्या जातींना त्या शेड्यूलमध्ये आणलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी असा विचार नाही केला मी महारांचा, मी याच समाजाला दिलं पाहिजे. नाही. अहो, जिथं स्वतःच्या मुलाबाळांची पर्वा बाबासाहेब करत नाहीत तिथं जातीची काय पर्वा करणार. बिलकुल. पण त्यांना ह्या सगळ्या दबलेल्या कुचलेल्या वर्गाला पुढे आणायचं होतं आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या जातींना समावेश केला. अनुसूचित जातीला जमातीचा सुद्धा समावेश केला. हो. आणि हे संविधान लागू झालं. मग आता मला सांगा, आता इथं मानवतावाद तर बाबासाहेबांनी त्यामध्ये पण जपला होता. संविधान लागू करताना दर्जाची आणि संधीची समानता. आता तिथं दर्जाची आणि संधीची समानता आपण म्हटलं, परंतु दर्जाची आणि संधीची समानता देण्याची जबाबदारी कोणाची आहे? शासनाची आहे. ते व्यवस्थेची आहे. व्यवस्थेची आहे. आपण अनुसूचित जातीचे, आपल्या हातात काही सत्ता नाही. बिलकुल. वाढणारे ते, मिळणारा आपण. मग काय झालं की लोकशाहीमध्ये आपण आता ज्या 4 स्तंभाचा उल्लेख केला, कार्यपालिका, न्यायपालिका, नंतर विधिमंडळ आणि पत्रकार, 4था स्तंभ. तर यामध्ये नंतर सुरुवातीला आरक्षणाचं धोरण लाभवताना सत्ताधारी याच्या विरोधात होते. यांना आरक्षण देणं म्हणजे समाजामध्ये फूट पाडणं, दुसरं राष्ट्र निर्माण करणं, हे तेव्हाचेच वाक्य आहेत. हो हो हो. बरोबर आहे. मग पण तरीही बाबासाहेबांनी युक्तिवाद केल्यामुळे आणि पटवून दिल्यामुळे आकडेवारीसह, भावनेच्या भरात नाही म्हणत मी, हा मुद्दा अंडरलाईन करा, भावनेच्या भरात नाही, पूर्ण डाटासह दिलं. असं फक्त मला वाटलं तुम्हाला वाटलं म्हणून नाही, पूर्ण डाटासह दिलं. मग ज्यांच्यावर ही जबाबदारी होती त्यांचं काम होतं तो आरक्षणाचा बॅकलॉग भरणे. पण त्यांनी मग कसं धोरण 10 वर्षामध्ये राबवलं ते मी सांगतो. आधी सीट्स आर अवेलेबल बट सुटेबल कॅन्डिडेट नॉट अवेलेबल. जी. जागा आहे, लायकीचा उमेदवार नाही, मग ओपन मधून भरा. मग ते 3 वर्ष आरक्षणामध्ये अशी तरतूद आहे, प्रावधान आहे. वाट पहा. ती जागा तुम्ही फक्त 3 वर्ष ती कंटिन्यू करू शकता. बरोबर. ती जागा तुम्ही 3 वर्ष कंटिन्यू केल्यानंतर जर तुम्हाला मिळत नसेल तर ती ओपनला खुली होते. बिलकुल. हे झालं. आता मला सांगा, 50ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोण शिकलेले होते? हो, लगेचच कोण येणार? लगेचच कोण येणार आहे? आता नोकरीला कमीत कमी मतदानाचा अधिकार जर 21व्या वर्षी होता तेव्हा, नंतर त्यामध्ये सुधारणा झाली, 18 आला, तर नोकरीचा बी 21च वर्ष असेल की नाही? म्हणजे 50ला लागू झालेला कायदा 71 पर्यंत तो त्याची अंमलबजावणी होऊ शकते. मग पुढच्या दशकात यांनी काय केलं? सीट्स म्हणजे कॅन्डिडेट अवेलेबल बट सीट्स आर नॉट अवेलेबल. बरोबर. मग त्यामध्ये काहीतरी घोळ करायचा आणि त्या जागा भरायच्याच नाही. बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे 90च्या नंतर खाऊजा धोरण आलं. हो. LPG बहुत अच्छे. जी. खाऊजा, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. बरोबर. त्या जागतिकीकरणामध्ये, उदारीकरणामध्ये आणि खाजगीकरणामध्ये अहो या सरकारने जाणीवपूर्वक खाजगीकरण केलं. सगळ्या नोकऱ्या संपल्या. आपला आरक्षणाचा घटक कुठं लागू आहे? जिथं सरकारी तुमचे संस्थानं असतील त्यामध्ये तुमचं आरक्षण लागू आहे. पण तुम्हाला जर खाजगीकरण झालं तर तुमचं हे जे 1950चं तत्व आहे लागू नाही पडत. ते सगळ्यांचंच संपवलं. ते एका व्यक्तीचं नाही, एका जातीचं नाही, पूर्ण गटाचं संपवलं जातं. बरोबर. बरोबर आहे. मग तरीही आता यामध्ये सन्माननीय कैलासदादा खंदारे यांनी बऱ्याच गोष्टी घेतल्या, पुन्हा त्याला रिपीट मी करणार नाही. मग तरी हे कसं काय झालं? जर हे सगळे दशक अशा जर जागा संपवण्यात गेल्या, मग आज थोडासा बदल म्हणतो मी, हा कशाच्या आधारे झाला? तर यामध्ये
59 जातीपैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संख्येने असलेली जी महार जात पूर्वीची आणि आताची बौद्ध. 1950 ला आरक्षण लागू झालं, तेव्हा पण अशी आ उठवण्यात आली 56 ला की अरे तुम्ही जर बाबासाहेबांसोबत गेले, बौद्ध धर्मात गेले तर तुमचं आरक्षण जाईल. पण हे खरं आहे खंदार दादा की इथं भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. अतिशय महत्वाचा. वा. भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि म्हणून लोकांनी ही पर्वा केली नाही. मी आज शिकलेलो आहे ना, जी. माझा बाप अडाणी होता, हो. पण त्यांनी म्हटलं मला कुठेतरी नोकरी मिळेल म्हणून मी गुलामी नाही करू शकत. आणि त्यासाठी बाबासाहेब स्वतः उदाहरण द्यायचे. काय म्हणायचे? त्यांचा जेव्हा युक्तिवाद व्हायचा की तुम्ही हे तुमचं आरक्षण जाईल नाही का, तुम्ही कशाला बौद्ध धर्म स्वीकारता, तेव्हा बाबासाहेब म्हणायचे ह्या सगळ्या भंगी समाजाचे काम तुम्ही करा, तुम्हाला आम्ही आरक्षण देतो. कुठं होता बाबासाहेबांचा विचार? बाबासाहेबांचा विचार भाकरीशी जोडलेला नव्हता, तो स्वाभिमानाशी होता. आणि ज्या समाजाचा स्वाभिमान जिवंत असेल तो समाज 1 जानेवारी 1818 करू शकतो. क्या बात आहे. वा. हे कशाच्या भरोशावर? स्वाभिमानाच्या भरोशावर. की एका कवीनं म्हटलेलं आहे की वादळामध्ये वादळ आलं, घरटं मोडलं नाही का, वादळामध्ये घरटं मोडलं, वाहून गेलं सगळं, पण तरीही मोडला नाही पाठीचा कणा. आपल्या बांधवांना हे माहित आहे की फक्त कोणीतरी पाठीवर हात देणारा असला आणि फक्त लढ म्हणणारा असला की तो लढतो आणि इथली गुलामगिरी नामशेष करतो. त्याचं नाव आहे बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आणि आंबेडकरवादी. मग 56 ला जे गेलेत, मग सरांनी सांगितल्यानुसार ज्यांना 59 ला दिलं त्यांनी, मग शासनाने दिलं ना, बरोबर. नंतर 90 पर्यंत व्हीपी सिंग मंडळांनी अनुसूचित जातीमध्ये यांचा समावेश केला, म्हणजे 30-34 वर्ष हे वंचित राहिले. हे मान्य केलं गेलं पाहिजे. हा सर, मी काय म्हणतो या माध्यमातून की 90 ला जर हे म्हणतात की व्हीपी सिंगांनी धर्मांतरित झालेल्या बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण दिलं, याचा अर्थ याच्या आधी 30-35 वर्ष हे वंचित होते 60 पासून. मग तरीही यांनी कुठं आकाटतांडव केला का? हे लढत राहिले, हे शिकत राहिले. मी स्वतः ढोरं चालणारा माणूस, बरोबर. बाबासाहेबांच्या न्यायामुळे, संधीमुळे त्यांनी केलेल्या उपकारामुळे मी शिक्षक झालो, बरोबर आहे. आता मला नोकरी लागली असताना किंवा कुठल्याही व्यक्तीला त्यामध्ये जात नाही पाहिलं जात, त्यामध्ये तुमचा प्रवर्ग की तो समजा 100 बिंदू नामावली आपली आरक्षणाला लागू आहे. 100 बिंदू नामावलीमध्ये 13% आरक्षण अनुसूचित जातीला आहे, बरोबर. 7.5% आरक्षण जमातीला आहे, 22.5% ओबीसीला आहे, 10% आता ईडब्ल्यूएस वाल्यांना सुद्धा दिलं, बरोबर. मग जर 13 जागा भरल्या जात असतील, आरक्षणाचं तत्व आहे, तर त्यामध्ये त्या पदाला क्वालिफाय असणारी पात्रता बिलकुल जो धारण करेल त्याला नोकरी मिळेल. आता मी फक्त, माझा भाऊ समजा शिकलेला नाही, 10वी नापास आहे, आणि उद्या जर एखादं पद निघलं समजा MBBS डॉक्टरचं, तर तो अनुसूचित जातीचा आहे म्हणून त्याला मिळेल का? तो लायबलच नाही ना, पात्रच नाहीये, बरोबर आहे. त्याला मिळालं नाही. दुसरा भाऊ तो पण नाही शिकला, त्याला नाही मिळालं. तिसऱ्या वर्षी शेजाऱ्याने अर्ज केला, तोही तेवढा शिकलेला नाही. चौथ्या वर्षी काय होईल? ती नीटची जागा बिलकुल ती ओपन साठी खुली होईल. मग यांच्या हे लक्षात आलं की अरे फार थोडीफार प्रगती, मी जास्त नाही म्हणत, हा नेहमी असा आक्षेप घेतला जातो बौद्धांची फार प्रगती झाली, बौद्धांची फार प्रगती झाली. हे मुळात चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? 10% पाहणार पेशे जर सोडले तर मला वाटतं गावखेड्यामध्ये तीच अवस्था आहे. माझा एक मुद्दा सांगायचा राहिला त्यामध्ये की हा जो छोटा बदल दिसतो याचे जे कारण होते, त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण होतं धर्मांतर, दुसरं होतं नामांतर आणि तिसरं होतं स्थलांतर. क्या बात आहे, बहुत अच्छे, वा. या 3 माध्यमातून हे घडत गेले. यांना कोणी मदत नाही केली, यांना कोणी मदत केली नाही. गावगाड्यामध्ये आपण सगळे एकत्रच राहणार आहोत. मी फाटका, तुम्ही फाटके. आता उघड्यापाशी नागडा गेला आणि सारी रातभर हिवानं मेला, अशी आपल्या वराडी भाषेमध्ये म्हण आहे. आता मी स्वतःच फाटका आहे, मी तुम्हाला काय देणार? नक्की. पण आपण माणूस हा काय म्हणता अनुकरणातून शिकतो.
कारण माणूस मॅन इज अ सोशल ॲनिमल. हम्म. तो अनुकरणातून शिकतो. मग आपण जे घटक मागे राहिलेत हम्म. ते आपल्या सोबतच आहेत. हो. घराला घर आहे, दाराला दार आहे, पोरं सोबत खेळतात, हम्म. बायासोबत बसतात. यांचं दुःख सारखं आहे, हम्म. यांच्या वेदना सारख्या आहे, यांचे रोजगार सारखे आहे. हम्म. मग हे झालं कुठून? हम्म. तो विचार बदलला. अतिशय महत्वाचं. काय झालं? विचार बदलला. मग विचार काय झाला हम्म. की ते अण्णाभाऊ साठेंची कविता एक आहे सापळा हम्म. कादंबरी. त्या सापड्यामध्ये त्यांनी फकीरा कादंबरी लिहिली आहे आणि ती कोणाला अर्पित केलेली आहे माहिती आहे आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि काय म्हणतात अण्णाभाऊ साठे? जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. आणि त्यांच्या एका कादंबरीत मी वाचलेलं आहे, सापड्यामध्ये जेव्हा मेलेलं ढोर असते हम्म. ते आधी महार उचलायचे. बरोबर. मग एका पाटलाची जनावर मेलं. हम्म. ते आलेत यांनी नाही म्हटलं, हम्म. नाही म्हटलं, पण ते म्हणे तुमचं मग आम्ही रोजगार थांबून देऊ. हो. तो रोजगार जरी थांबला तरी चालेल, आम्ही उचलणार नाही. दूध तू खातो, हो. शेण तू घेतो, हम्म. आणि मेली तुझी आई आहे तर तू घेऊन जा ना. बरोबर. आमच्या खांद्यावर कशाला, आमच्या मळ्यावर काय? तर ते खांद्यावरचं मळ घेणं यांनी नाकारलं आणि बाकी ते उचलून घेऊन गेले. हम्म. आता याला दोष कोणाला देणार आपण? हम्म. ती परिस्थिती आहे, ती विचाराचा बदल आहे. बरोबर. आणि म्हणून मी असं म्हणतो, नंतर काय झालं? नामांतर झालं. हम्म. नामांतर आमचे जे नावं होते तुच्छता दर्शक हो. ते बदल. बदलवले आम्ही, हम्म. नाही का? आज आम्ही जयप्रकाश, हो. बरोबर. नंतर कोणी कपिल वस्तू ठेवते, कोणी वैशाली ठेवते, कोणी नालंदा ठेवते. हा सगळा इतिहास आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही तिथं जोडले गेलो. बरोबर. आणि स्थलांतर, हम्म. स्थलांतरामध्ये काय झालं की थोडेफार लोक सैनिकी, म्हणजे आमची महार रेजिमेंट होती, हो. त्या महार रेजिमेंटच्या माध्यमातून थोडंफार एखादा मिलिटरीतला माणूस हम्म. जर तो गावात आला तर त्याची ती ऐट, हो. त्याचं ते पाहून मग आपल्याला पण असं वाटायचं की अरे या माणसाची काय ऐट आहे. मग त्याच्याशी बोलणं, हा. आणि तो तिकडे कनेक्ट असल्यामुळे तिथले अनुभव इथं सांगणं, नाही का? म्हणून या संदर्भात बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जर एखादा आपला कलेक्टर झाला तर त्याने गावात गेलं पाहिजे. बरोबर. गावात जाऊन काय केलं पाहिजे? त्याने आपली मस्त गाडी नेली पाहिजे, लाल दिव्याची फिरत फिरत, हो. वांग 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 करत. काय होईल? ती गाडी जेव्हा त्या गावाच्या दिशेने जाईल, ते आजूबाजू लोक पाहिजे कोण आलं, हम्म. त्यामध्ये आपला अनुसूचित जातीचा माणूस येईल आणि त्याचा तो रुबाब पाहून बाकीचे तर त्याला मान सन्मान देतीलच, पण आपल्यामधले जे आहे ते म्हणतील अरे पाहा हा आपल्यातलंच बेनं होतं, आज हे शिकलं, नोकरीला लागलं, हे किती पुढे गेलं. त्यांच्यामध्ये ती प्रेरणा निर्माण होईल. बरोबर. म्हणजे काय? बाबासाहेबांनी प्रेरणा निर्माण करण्याचं काम केलं. आरक्षण दिलं म्हणजे काय? आरक्षण दिलं हे सामाजिक प्रतिनिधित्व दिलं, पण त्याच्यासोबत प्रेरणा सुद्धा मिळाली. आणि ती बाबासाहेबांना आपण आपलं नेतृत्व मानल्यामुळं जे म्हणतील ते, नोकरीची गरज नाही, गावाची गरज नाही. अहो लोक जेव्हा धम्मदीक्षा नागपूरचा सोहळा होता तेव्हा असे कुठले साधनं नव्हते, लोक गेलेत. बरोबर. लोक गेलेत, परवा नाही गेली का? फक्त एकच ध्यास होता की आत्मसन्मान हा जागा झाला पाहिजे आणि आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे. बहुत अच्छा. आणि मग काय झालं पुढे? आता लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद केली, यांचं म्हणणं आहे दादांचं. मग ते आर्थिक तरतूद केली, ती गेली कुठं? अहो न्यायालय म्हणजे संसदेनं हे मान्य केलेलं आहे की अनुसूचित जातीसाठी स्पेशल बजेट द्यावं. हो. पण मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की किती बजेट गेल्या 75 वर्षामध्ये त्याचं काळानं श्वेतपत्रिका. बरोबर. किती टक्के बजेट खर्च केलं, कोणाकोणाला फायदा झाला, बजेट काढा. यांनी काय केलं? आधी तर आपल्याला माहित नव्हतं, नेट नव्हतं, इंटरनेट नव्हतं, वर्तमानपत्र नव्हतं. त्या काळामध्ये आपली काय अवस्था असेल. आज आपल्याकडे नेट आहे म्हणून समजते. माहित आहे आपल्याला? बार्टी असेल, बार्टी. हो. बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देता ते पैसे, समाज कल्याणचे पैसे कृष्णा खोऱ्यामध्ये टाकले जातात, पाटबंधाऱ्यामध्ये टाकले जातात, लाडक्या बहिणीसाठी वापरले जातात. एकही मायचा लाल म्हणत नाही आमचा हा पैसा आमच्यासाठी खर्च करा. तो लाडक्या बहिणीसाठी कसा चालला? इथं का बरं आपण आवाज उठत नाही? बरोबर. वा. हा मुद्दा नाही का? आमची तरतूद. आता नंतर आपण त्या उपवर्गीकरण मी नंतर बोलणार आहे. पण हे जे धोरण राबवताना जो आमचा पैसा आमच्या हक्काचा आहे, कोणा एका जातीचा नाही, बरोबर, सगळ्यांचा, ते बजेट पूर्ण दिलं जात नाही. मला सांगायला आणखी एक त्याला जोडतो मी मुद्दा. 11 जुलै 1985 मध्ये पहिलं महात्मा फुले विकास महामंडळ होतं.
त्याच्यामध्ये डिवायडेशन केलं, डिवायडेशन केलं. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. चांगली गोष्ट आहे. त्यातून विकास होत असेल, कुणी काही म्हटलं नाही, काहीच नाही. बरोबर. पण तुम्हाला सांगू 2012 ते 2014 मध्ये त्या महामंडळाचे अध्यक्ष झाले रमेश कदम, जे की राष्ट्रवादी पक्षाचे आमदार होते. त्यांना अध्यक्ष केलं आणि आपल्याच माणसांनी काय पराक्रम केले माहिती आहे तुम्हाला? लोकांच्या नावे, कोणत्या, ज्यांच्यासाठी केलं त्याच लोकांच्या नावे खोटे प्रस्ताव मंजूर करून 350 ते 550 कोटीचा घापला गेला. 7 वर्ष आतमध्ये होते, बेल नाही झाली. आणि हा पैसा कुठे गेला? एकट्याने नेला का? नाही, एकट्याने नाही घेतला. नियोजनबद्धतेनं ज्या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करता त्या पक्षाने तो तिकडे वळवला. आणि जेलमध्ये कोण गेलं? रमेश कदम गेले. अनुसूचित जातीचा माणूस, पैसा खाल्ला अनुसूचित जातीचाच, जेलमध्ये गेला तोच. वापरला कोणी? प्रस्थापितांनी. हे कधी आपल्या लक्षात येईल? का लक्षात येणार नाही? आम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी समजून घेत नाही तोपर्यंत आमच्या लक्षात येणार नाही. सध्या आपले न्यायमंत्री आहेत, अहो त्यांच्याकडे पाहून कधी कधी वाटतं ते कधी राजीनामा देतात. बर, का? कामच करू द्यायचं नाही. एक काम सांगा मला तुम्ही. पण मंत्र्यांनी जर ठरवलं, जर सच्चा प्रतिनिधी असेल अनुसूचित जातीचा, तर त्याने जर काम केलं तर त्रिशरण चौकामध्ये जे दिसते ना सामाजिक न्याय भवन, असं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी दिसते. ते चंद्रकांत धनगर साहेबांनी केलं. म्हणजे जर तुमचा माणूस न्याय देणारा असेल तर असं करू शकतो आणि अन्याय करणारा असेल तर असं करू शकतो. आणि म्हणून एक वाक्य मी मुद्दाम म्हणेल, हर एक पढ़ा लिखा आदमी आंबेडकरवादी नहीं होता. क्या बात. हर एक पढ़ा लिखा आदमी आंबेडकरवादी नहीं होता. त्याच्यामध्ये ती बाबासाहेबांची जाण असली पाहिजे, भान असली पाहिजे आणि त्या परिस्थितीला तो अनुसरून असला पाहिजे. नाहीतर ज्यांचा जन्म मुळातच सोन्याच्या आणि चांदीच्या भांड्यामध्ये पलंगावर झालेला आहे, ते काय आपल्या अनुसूचित जातीचं दुखणं आहे समजून घेतील. बरोबर आहे. आणि मग 1990ला हे आरक्षण संपलं. आज तुम्ही पहा, रेल्वेचं खाजगीकरण आहे, एअरपोर्टचं खाजगीकरण आहे, नंतर बँकांचं खाजगीकरण आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात पाहिलं का? आपण बुलढाण्यात फिरले तर 3-4 नावं घेता येतील बँकांची, एवढ्याच सरकारी आहे. बरोबर. बाकी प्रत्येक गल्ली बोळामध्ये ह्या पतसंस्था ओपन झाल्या. ह्या पतसंस्था जर बँका असतात तर विचार करा, आपल्या अनुसूचित जातीला किती मोठा वाटा मिळाला असता. पण आपण कधी त्याच्यावर बोलतो नाही. आपण कशावर बोलतो की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, आता मी थोडंसं त्याच्यावर पण बोलतो, 7 सदस्यीय खंडपीठ, त्याची नावं पण मी सांगतो तुम्हाला. त्यामध्ये BR गवई साहेब आणि चंद्रचूड DY, मनोज मिश्रा, विक्रमनाथ, SC शर्मा, पंकज मित्तल आणि बेला त्रिवेदी, हे आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी न्याय देणारे जरी आज आपण म्हणत असलो आणि इथं चर्चा करत असलो, आणि चर्चा करण्याला 2 बुद्धिस्ट आहे आणि 2 मातंग बंधू आहे, पण यापैकी एकानेही त्याची मागणी केलेली नाही. बरं, हे सांगतो मी. हे प्रकरण कुठून सुरू झालं? हे प्रकरण सुरू झालं 1975 पासून. पंजाब सरकार आणि दविंदर सिंग यांनी सांगितलं तिथं कोणीच मागणी नव्हती केली. मग तिथं त्यांनी का बरं वाल्मिकी आणि मजहबी समाजाला 25% आरक्षणापैकी 50% वाटा या 2 जातीला देऊन टाकला? कोणी मागणी केली होती का? नाही. म्हणजे राजकारणी आपल्या स्वतःच्या मतलबासाठी आरक्षणाचा वापर करता. तुम्हाला काय मिळते आणि काय मिळत नाही याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. ते प्रकरण पुढे पंजाब सरकार विरुद्ध दविंदर सिंग चाललं 2004 मध्ये. त्याला आधी नकारलं गेलं, नंतर EV चेन्नी याच्या माध्यमातून ते 5 खंडपीठांनी दिलेला न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाचा बिलकुल त्यांचाच 5 खंडपीठानं दिलेला न्याय 1 ऑगस्ट 2024 रोजी नाकारला. 7 खंडपीठ त्यांचाच निर्णय. मग आता मला सांगा, न्यायालयावर बोलता येत नाही, खरं आहे. अहो पण मला पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे ना घटनेनं. आम्हाला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा आम्ही म्हणजे ते दिसले की आम्ही पाया पडायचो न्यायमूर्ती. पण आज आम्हाला समजते, कारण आमच्या डोक्यामध्ये आमचा मेंदू आहे. जर 5 सदस्यीय घटनापीठ तो निर्णय जर नाकारत असतील तर हे 7 कसा देतात? कसे मंजूर करतात? आणि 6 विरुद्ध 1 हा पारित झाला. त्यामधले जे प्रश्न विचारले 7 प्रश्न,
त्या 7 प्रश्नापैकी त्यांनी असं म्हटलं की काय हे कलम 14चं उल्लंघन आहे. 14 मध्ये समानतेचा अधिकार आहे आपल्याला. तर 6 म्हटलं 14च्या समानतेचा उल्लंघन अधिकाराचं नाही आणि बेला त्रिवेदी म्हटलं यस हे आहे. कारण कलम 14 सांगते त्यामध्ये 15(4) आणि 16(4) मध्ये की जर एखादा घटक जात नाही म्हटली प्रवर्ग जर सरकारला असं वाटलं की तो यामध्ये मागे राहिला तर त्याच्यामध्ये ते सुधारणा करू शकते, म्हणजे त्याचा तो त्याला अधिकार आहे हे म्हटलं. हे बरोबर आहे. पण त्याच्यासोबत दुसरा प्रश्न आहे. पण त्यामध्ये असं एका पर्टिक्युलर जातीला म्हणता येत नाही. कारण तसं जर केलं तर ज्या कलम 341 हे समर्थन करून अनुसूचित जातीला मिळालं त्याचं ते उल्लंघन आहे. कसं? कलम 341 हे सांगते की कुठल्याही जातीचा समावेश जर अनुसूचित जातीमध्ये करायचा असेल किंवा बाहेर काढायचा असेल तर राज्य अनुसूचित जाती आयोग शिफारस करेल. बिलकुल. राज्य सरकार केंद्राला पाठवेल. केंद्र मंजुरी करून राष्ट्रपतीला पाठवतील आणि राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर ते पारित होईल. बरोबर. मग यामध्ये कोणती अशी प्रक्रिया झाली? हा झालीच नाही ना. राष्ट्रपतींनी म्हटलं का? दुसरा मुद्दा, घटनेच्या अनुच्छेद 124 नुसार न्यायालयाची स्थापना झाली. आधी संविधान आहे, बरोबर, न्यायालय नंतर आहे. मग या घटनेमध्ये लिहिलेल्या वाक्याचा अर्थ काढणं हे त्यांचं काम आहे, ना की आपल्या मनमानीनुसार त्याला बरोबर आदेश देणं किंवा निकाल देणं. दुसरा मुद्दा आला की हे होमोजिनस आहेत का? तर हे 6 म्हणता नाही, हे होमोजिनियस नाहीत, मग ते हेट्रोजिनियस आहेत. बरोबर. एकमेकाचं काहीच कनेक्शन नाही. मी उपस्थितांना विचारू शकतो, तुमचं राहण्याचं ठिकाण सांगा, बरोबर, तुमच्या बोलण्याची पद्धत सांगा, तुमचा झालेला म्हणजे अनटचेबल या मुद्द्यावर झालेला छळ असो, काय महारांचा किंवा 58 जातीचा वेगळा आहे आणि मातंग बंधूंचा वेगळा आहे का? इथं तसं तर मला मातंग समाजाचं नाव घेऊन म्हणजे वाकोडे सर 10 मुद्दे सांगितलेले आहेत होमोजिनियस असण्याचे. खरं तर की बाबा हे पुरोहितशाही मानत नाही, ब्राह्मणाला मानत नाही, बरोबर आहे, यांना मंदिराच्या गर्भामध्ये या ठिकाणी प्रवेश मिळत नाही, बरोबर. हे सगळे 10 मुद्दे, हे 10 मुद्दे आणि हे सगळ्यांना लागू होतात. अरे लागू होतात जे काय आजही मला सांगा, लोणार मध्ये मातमळ आहे, हो, नवरदेव मातंगाचं धिंड काढल्या गेली गावातनं. जी मंदिरात गेला दर्शनासाठी धिंड काढली, मग वेगळा आहे का तो? बिलकुल नाही, होमोजिनियस आहे. त्याला त्याचे व्यवसाय तसे आहेत आणि म्हणून 6 म्हटलं की नाही आणि 1 म्हणते हो, बेला त्रिवेदी. नंतर त्यांनी आणखी एक मुद्दा जोडला त्यासाठी की मग हे करता येते राज्याला, पण त्याच्यासाठी एक अट आहे, इम्पेरिकल डाटा. काय आता इम्पेरिकल डाटा? सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं काय? हे आलं, हे याला एवढं द्या, त्याला द्या, काहीच नाही. फक्त भरोशावर फक्त मत व्यक्त केलं. काय मत व्यक्त केलं? की करू शकता, करू शकता. आता याच्या 2 गोष्टी आहे. जर चांगला उद्देश असेल तर करतील, बरोबर, म्हणजे खरंच त्यांना न्याय द्यायचा असेल तर करतील. आणि न्याय द्यायचा असेल तर मग माझं म्हणणं आहे की 1950 पासून लागू झालेलं आरक्षण पूर्ण अंमलबजावणीसह का नाही केलं तुम्ही? त्याची श्वेतपात्री काढा, बरोबर, आणि त्यामध्ये जर माझा मातंग बंधू मागे असेल त्याला सगळं आरक्षण देऊन टाका. अजिबात त्याबद्दल काकू करण्याची गरज नाही. पण तुमच्याकडे इम्पेरिकल डाटाच नाही ना, तुम्ही कशाच्या आधारे करता? आणि तेलंगणा एक राज्य आहे, निकाल आल्या त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं, बरं का? म्हणजे याचा अर्थ काय? इकडे सगळं तयारीच होती, हो, बरोबर आहे. अहो, साधं आपल्या घरी लग्न असलं तर कमीत कमी 1-2 महिने आपल्याला वेळ लागतो त्याची तयारी करायला. इथं तिथं निकाल येत नाही तर इकडे लगे आरक्षणाची उपवर्गीकरण तयारी आणि केलं तर कसं? मी सगळ्या बंधूंना सांगू इच्छितो, तेलंगणामध्ये 15% आरक्षण आहे. तेलंगणामध्ये 15% आरक्षण आहे, त्याचे 3 भाग केले. प्रवर्ग 1, बरोबर, प्रवर्ग 2 आणि प्रवर्ग 3. तर त्या प्रवर्ग 1 मध्ये कोणाला टाकलं माहित आहे? ज्याचा अजिबात विकास झाला नाही त्याला टाकलं, त्याला 1% आरक्षण दिलं. बरं. ज्याचा बऱ्यापैकी विकास झाला, जो बहुसंख्येने 63% आहे, त्याला 9% आरक्षण दिलं. बरं. आणि जो अति थोडासा वर गेला, त्याची संख्या कमी आहे, 30%, त्याला 5% दिला.
मग आता मला सांगा, ज्याचा अजिबात विकास झाला नाही त्याला 1% आरक्षण देऊन कसा त्याचा विकास होईल हो? 1% समजते का तुम्हाला? अहो 100 पैकी 1 जागा, मग 100 पैकी 1 जागा दिल्यानं कसं काय आमचा विकास होईल असं वाटतं तुम्हाला? हालाकी सध्याचं सूत्र काय आहे, जर तिथं 15% आरक्षण लागू आहे तर माझा शेवटचा घटक, जी कोण्या जातीचं नाव नाही घेणार, बरोबर, जो शेवटचा 0.0.0.1 मध्ये आहे, त्याचे जर भाऊ त्यांना संधी मिळाली शिक्षणाची आणि ते जर शिकले, अहो ते 15 पैकी 15 जागा घेऊ शकतात ना. बरोबर. असं कुठं तरतूद आहे संविधानामध्ये त्या आरक्षणामध्ये की 15 पैकी 15 जागा तुम्ही घेऊ शकत नाही? बिलकुल. तुमच्यामध्ये लायबिलिटी असेल, तुम्ही पात्र त्याच असाल. पात्र आहात तर तुम्ही नक्की. 15 पैकी 15 घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये 13 पैकी 13 घेऊ शकतात, हो घेऊ शकता की नाही? मग तिथं कोणी कोणाला विरोध केला? विरोध केला का? नाही केला. जी. पण त्यासाठी काय लागेल? आपल्याला शिकावं लागेल. आता शिकावं लागेल त्यासाठी काय पाहिजे? आपल्याकडे शाळा पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे संसाधनं पाहिजे आणि सरकारची नेक दृष्टी पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मोठ्या खेदाने सांगू, मी शिक्षक म्हणून काम करतो. पहिल्या वर्गामध्ये दाखल झालेले पुऱ्या महाराष्ट्रातले जे विद्यार्थी असतील ते 12वी पर्यंत माहिती आहे काय, 52 लाख ड्रॉपआउट होतात. कुठं आहे? आज आम्ही जे बघतोय नोकऱ्या नोकऱ्या म्हणतो ना आम्ही, अहो मास्तर, आम्हाला कोणत्या नोकऱ्या माहिती आहे काय? जी. मास्तर, चांगली भाषा शिक्षक, हो हो ग्रामसेवक, हो तलाठी, हो पोलीस, आरोग्य सेविका, कोतवाल, ह्याच नोकऱ्या आम्हाला माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या नोकऱ्याला करून जेवढा पगार मिळत नाही तेवढ्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये नुसतं ऍडमिशन झालं तर तुम्हाला स्टायपंड मिळते. हो 50-50 हजार रुपये नुसतं स्टायपंड आहे. त्या उच्च शिक्षण संस्थेचा अनुशेष कितीतरी हजारो जागांचा प्रलंबित आहे. हा कोण भरणार? याच्यासाठी कोण आंदोलन करणार? हे जरुरी आहे. काय जरुरी आहे की हा जो आमचा बॅकलॉग आहे हा भरा. आज महाराष्ट्रामध्ये 10,000पेक्षा बॅकलॉग कमी आहे. जर आज ह्या जागा भरल्या, आपण सगळ्या बंधूंनी जसं या उपवर्गीकरणासाठी एकत्र येऊन आपली बाजू मांडतो आणि वेळ देतो, त्या प्रमाणात जर आपण हे जागा भरा यासाठी जर वेळ दिला तर 10,000पैकी कोण्या एकाच समाजाला मिळतील का? नाही मिळणार, सगळ्यांना मिळतील. बरोबर. मग त्यामध्ये समानतेचं कुठे उल्लंघन होते? समानता म्हणजे काय? एक पंगत बसली, त्या पंक्तीमध्ये सगळे बसून जेवण करणे समानता. बरोबर. एक खुर्चीवर बसला आणि एक खाली बसला तर ती विषमता. आता इथं आपण एका पंक्तीचे सगळे सोबती आहोत ना, आपण एका पंक्तीचे सोबती आहोत. आता राहिला प्रश्न, मागे का राहिलं? मी माझं स्वतः डोळ्याने पाहिले उदाहरण, मी गावाचं नाव सांगणार नाही. माझा एक मातंग बंधू आहे, तो देवी असो, मरण असो, धरण असो, हो. नित्य नियमाने बिचारा आपलं काम करतो. काय करतो? येतो आणि त्याचं ते वाद्य वाजवतो, निघून जातो. त्याला कधीच म्हणत नाहीत की रे बाबा तू एवढं वाजवलं, त्या भंडाऱ्यात येऊन जेवण कर ना, तुझ्याशिवाय तर आमचं होत नाही. हो, कुठे वाजवायला मी पुढे आहोत, पुढे आहे. मी त्याच प्रवर्गाचा आहे, पण मी ते पहिली पंगत बसली म्हणतात, सर चला जेवण घ्या बरं. हो, हे काय आहे हो? हा शिक्षणाचा परिणाम आहे. बहुत अच्छे. याच्यामध्ये काहीच नाही दुसरं. मी असं नाही म्हणू शकत माझी जात श्रेष्ठ आहे म्हणून मला बोलत जात चूक. नाही. मी बाबासाहेबांचा विचार, शिक्षण आणि स्वाभिमान. संविधानानं मला दिलेले संधी आणि स्वाभिमान, बहुत अच्छे. म्हणून तुम्हाला बोलवलं नाही आणि मागून बोलायला. मी माझ्या गावातलं उदाहरण सांगतो, वारुडी तालुका मोताळा. मी माझं सांगतो, मिलिंदचा मी विद्यार्थी होतो. हो. GS 1994 युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होतो. रिअल कंडिशन सांगतो, आमच्या गावामध्ये सुद्धा साधारणतः इसवी सन 2000 पर्यंत राजपूत, धनगर, मला आता नाव घ्यायला हरकत नाही, हो. हे आणि बौद्ध आम्ही राहायचो. ते राजकारणासाठी आमच्याकडे तो जो धनगर होता, हो. तो आमच्या घराला माती ठेवायचा नाही म्हणजे आपल्या बौद्धवाड्यात, हो. आणि आपल्या भरोश्यावर राजकारण करायचं, सरपंच व्हायचा. मग आता हे मी पाहत होतो. मग काय झालं, मिलिंदला जाऊन आलो, शिकलो, थोडं समजायला लागलं बाबासाहेबांचं. मग त्याच्या पोराचं लग्न होतं. त्याच्या पोराच्या लग्नामध्ये त्याने गृहीतच धरलं होतं, अंडरस्टूड. हो. पहिले इतर जातींना बोलवून घ्यायचं, सगळ्यात शेवटी यांना. योगागान मी घरी होतो, तो आला घरी, हो. तो तेव्हा सरपंच होता. चला म्हणे जेवायला. म्हटलं काऊन? म्हणे पोराचं लग्न आहे. बर. म्हटलं आहे तर मग. म्हणे तुमचा स्वयंपाक केला. मग म्हटलं पहिल्या पंक्तीला काय केला नव्हता का, आता उरला म्हणून पाठवून बोलू राहिले काय? अरे म्हणे असं कसं काय? काय रे म्हटलं,
हीच भाषा हो. कदाचित टीव्ही मध्ये पाहणाऱ्यांना हे होते, पण नाईलाज आहे. बरोबर. जर सभ्य भाषा समजत नसेल भीती तो उद्रेक आहे. राजकारणामध्ये तुला लोक मारायला येतात तेव्हा सगळ्यात आधी कोण ढाल करते? आम्ही बौद्ध. तुला सरपंच करण्यामध्ये आम्ही पुढे, तुझी बाजू आम्ही घ्यायची आणि जेवायला शेवटी चाल हो तिकडे, यायचं नाही याच्यानंतर. वा. तुम्हाला आनंदाने सांगतो आणि गर्वाने सांगतो, कधी या माझ्या गावामध्ये. तो वापस गेला म्हणे अन्न शिजलं काय करू, म्हटलं फेकून घाल, फेकून दे तिकडे, तुझ्या अन्नासाठी आम्ही नाही. वाटलं त्याचे पैसे काही होते ना आम्ही वर्गणी करून देऊ, मी एकटा नाही म्हटलं एवढं देऊ शकणार, पण देऊ. तो घरी गेला, विचार केला. दुसरं लग्न झालं त्याच्या भावबंदमध्ये. सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं सगळ्या लोकांना, ज्यांना यायचं असेल मी सगळ्यांना निमंत्रण देतो, आमंत्रण देतो, ज्यांना जेवायला यायचं त्यांनी जेवायचं, पंक्तीत बसायचं, जेवून जायचं. आले काही, काहींचं असेल तिथं. आता 100 इतर असतील तर आपण असं म्हणू की 75 नाही आले, 25 आले, आणि आम्ही सगळे आले ना. झाली ना सुरुवात झाली. आज अशी कंडिशन आहे गावामध्ये, राजपूत समाजाचा असो, धनगर समाज असो, फकीर समाज कुठले असो, सगळे आम्ही गुन्ह्या गोविंदानं एकत्र पहिल्या पंक्तीमध्ये माना सन्मानानं जेवतो. आणि आमची स्मशानभूमी सुद्धा सार्वजनिक आहे. तिथं असं नाही आहे. हे काय आहे? हे उत्तर आहे त्यांनी केलेल्या जो कट आपल्यासोबत करा, त्याला प्रत्युत्तर देण्याची धमक आहे. तेव्हा आपण हा विचार केला की हा सरपंच आहे, हा काय करेल काय नाही. मग माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या रूढी परंपरा चालीरीती आपण आहोत ह्या सोडून दिल्या पाहिजे आणि आपणही त्याला अरेला कार्य म्हणणं शिकलं पाहिजे. कारण संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब जर आपले बाप आपण सांगत असू तर त्या बापांचा वारसा सुद्धा आपण चालवला पाहिजे. फक्त नावामध्ये वारंवार बाबासाहेब बाबासाहेब म्हणून आपण कुठल्याही महापुरुषाचा वारसा चालू शकत नाही. कारण त्यासाठी मनामध्ये तळमळ लागते आणि विचारामध्ये शुद्धता लागते. आणि विचारामध्ये आणि मनामध्ये तळमळ असेल, शुद्धता असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आज मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आज तर आरक्षण संपलेलंच आहे आणि म्हणून कोण्या एका समाजाला काहीही मिळणार नाही. अच्छा. मग आता महाराष्ट्रामध्ये हे जे चालू आहे फेसबुक, सोशल मीडिया, यावर सातत्यानं असं चालू एक चित्र उभं करण्यात आलेलं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण मातंग समाजाला पाहिजे, त्यांना फायद्याचं आहे, पण बौद्ध समाज त्याला विरोध करतो. असे डायरेक्ट दोन टोकाच्या बाजू मांडण्यात येतात. आणि तुम्ही यांची भाषणं पाहिली तर एवढी ती जायचं आहे, तुम्ही पण माझ्यासोबत आहे, आपण वर्गमित्र आहो किंवा माझा भाऊ असेल, रेल्वे पहिलेच तिकडून भरलेली आहे आणि जायचं तर आहे. आता अशा वेळेस तुम्ही काय करसाल? जो घुसला तो घुसला का मी म्हणे अर मी आता खाली उतरतो, माझे मित्र परम मित्र गजेंद्र गवई सर या गाडीत आले नाही, आता मी जाणार नाही, असं होईल का? नाही. अहो गर्दी पहिले खच्च भरलेली आहे, मला मुंबईला जायचं आहे हे मला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. ज्याला जसं स्किल असेल तो त्या गर्दीमध्ये घुसेल आणि प्रवास करेल. आता तुम्ही खाली राहिले तर तुम्ही मला नाही म्हणू शकत नाही की सर तुम्ही गेले आणि मी मागे आलो, असं नाही करतायत. कारण असं करणं म्हणजे त्या समानतेच्या तत्वाच्या विरोधात जाणं हे सुद्धा खूपच छान. वा. आणखीन एक बोलू द्या मला 2 मिनिटं, नंतर मी पुन्हा संधी नाही मिळाली तरी काही हरकत नाही. संधी मला सगळ्यांना द्यायची आहे, पण मला हा पहिला राऊंड घ्यायचा आहे, अजून मला पब्लिक मध्ये पण जायचं आहे. तर मला हे म्हणायचं होतं की काय सरकारनं श्वेतपत्रिका काढली आरक्षणावर? काय सर्वोच्च न्यायालयानं असा एखादा इम्पेरिकल डाटा आहे असं म्हटलं नाही. मग जोपर्यंत तुम्ही इम्पेरिकल डाटा तयार करत नाही तोपर्यंत तुम्ही कशाच्या आधारावर उपयोगीकरण करतात? कशाच्या आधारे? आणि जर तुम्ही ज्या व्यक्तीला मी पाहिलंच नाही त्या व्यक्तीचं वर्णन करा, याचं काय चुकीचं आहे, हा कसा दिसतो, अरे मी कोणाला पाहिलंच नाही तर मी त्याचं नाक कसं आहे, तोंड कसं आहे, पाय कसे आहे, तो दिसतो कसा हे सांगू शकेल का? तसं या बदर समितीचं झालं. बदर समितीनं जो अहवाल दिला तो उघडा करा ना, पब्लिश करा ना. बिलकुल, काय अडचण आहे? आणि लोकांना वाचू द्या. आणि त्याच्यामध्ये जर असं दिसलं की उपवर्गीकरण केल्याने खरंच एखाद्या कुठल्या तरी मागे राहिलेल्या जातीचा समाजाचा विकास होत असेल त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल. बिलकुल. आणि असं संविधानानं कुठं म्हटलं न्याय देताना की ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांना त्यातून वगळा, असं म्हटलंच नाही. म्हणजे कोणाला त्यातून कमी व्हायची भीती नाही. पण त्यात भीती काय आहे महत्वाची माहिती आहे का? याच्या आळून राजकारण होतंय. राजकारण कोणतं होतं? महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, देशामध्ये पाहतो की मराठा व्हर्सेस ओबीसी. बरोबर. तुम्ही केला वाद, मी केला, पेटवला. नंतर मुस्लिम व्हर्सेस हिंदू, हे तर आपलं दररोजचं जगणं आहे.
या गोष्टीशिवाय आपलं म्हणजे देशच पुढे जात नाही. बरोबर आहे. आणि कधी वंजारी वर्सेस मराठावाद केला जातो. जे हरियाणामध्ये जाट वर्सेस इतर केल्या जातात. उत्तर प्रदेशमध्ये चर्मकार बंधू वर्सेस इतर केल्या जातात. गुजरातमध्ये पाटीदार वर्सेस इतर केले जातात. म्हणजेच या सरकारचा जो उद्देश आहे हा मुळात फोडा बारीक 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 तुकडे करा, लढवत ठेवा आणि यांना लढवत ठेवा. आणि यांचा खरंच उद्देश प्रामाणिक असता तर यांनी आतापर्यंत करायला पाहिजे. तुम्ही होते का सत्तेवर, मी होतो का सत्तेवर? लोककल्याणकारी राज्याची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जर आपल्या संविधानात स्वीकारली तर त्याच्यावर बोला ना की आमचं कोणी खाल्लं. म्हणून वामनदादा काय म्हणतात, टाटा बिर्ला आमचा वाटा कुठं आहे र? हे वामनदादा तेव्हा विचारलं. वामनदादाने शेजाऱ्याला नाही विचारलं का रे तू किती खाऊ राहिला मी किती राहिला, अरे तू उपाशी मी उपाशी. आपला हा तो दुसरा पळून देतो. कोण? तो भांडवलदार. आणि म्हणून त्या भांडवलदाराच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. पण जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर याच्यामध्ये फूट पडेल. बरोबर. का फूट पडेल? कारण प्रत्येकाला जाती जातीमध्ये भांडणं पाहिजेत आणि जातीमध्ये भांडणं राहूनच त्यांचं ते सत्तेवर येऊ शकतात. जर हे सगळे समाज एक संघ आला तर तुम्हाला माहिती आहे काय, चौथं राष्ट्र निर्माण होईल. अनुसूचित जाती जमातीची एवढी लोकसंख्या आहे. बिलकुल. वा. भारत, चीन, अमेरिका याच्यानंतर 32 कोटी लोकसंख्या SC ST ची आहे. त्याची चौथं राष्ट्र तयार होईल एवढी आपली लोकसंख्या आहे. खरं. पण आपण त्यांच्या मेंदूप्रमाणे वागत असल्यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी आपण संघर्ष चालू आहे. पण आम्हाला हे सगळं बदलवायचं आहे. हे केव्हा होईल? हे पूर्ण व्यवस्था बदलल्यानंतर होईल. असं यामध्ये तुकडे तुकडे केल्यानं काही होणार नाही. एक शेवटचं सांगतो, 13% आरक्षण असं म्हणा की कपडा एक चादर आहे. ती चादर किंवा तो कपडा तुम्हाला शिवण्यासाठी आहे. त्यात कुठल्याच जातीची अट नाही. ज्याला वाटलं त्यानं यायचं. मी त्या याच्यात कसं आहे ते दाखवून 13 मीटरचा कपडा शिवून घ्यायचा. कोणी पॅन्ट शिवा, कोणी शर्ट शिवा. बरोबर. 13 मध्ये. आता मला करा, जर याचे तुकडे तुकडे केले तर 1-1 मीटर कपडा आल्यावर काय झाकसाल? पुढचा भाग झाकसाल का मागचा भाग झाकसाल? 1 मीटर कपड्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? अंग झाकले जाईल? नाही जाणार. आणि म्हणून याचं उपवर्गीकरण करणे म्हणजे याचे तुकडे तुकडे करणे आणि इथला जो होमोजिनियस समाज आहे बरोबर त्याला वेगळं करणे. आणि पुन्हा ज्यांना ते पाहिजे हे कशाच्या आधारावर त्यांना मिळेल हे कशाची काय गॅरंटी आहे? अरे संविधानाची गॅरंटी आहे. बाकीची कोणाची गॅरंटी काय आहे? आपण पाहतो 15 वर्षात. तुम्हाला संविधानाने गॅरंटी दिली रोजगाराची, शिक्षणाची. बरोबर. आणि यामध्ये आणखीन आरक्षण जेव्हा आपण म्हणतो तर 3 ठिकाणी आरक्षण आहे. एक आहे शिक्षणामध्ये, दुसरं आहे नोकरीमध्ये आणि तिसरं आहे राजकीय प्रतिनिधित्व, पदोन्नतीमध्ये. हा. कलम 16(4) ख. बरं झालं तुम्ही मला आठवण दिली. बर. 16 म्हणजे 15(4) 16(4) हे जेव्हा नामोल्लेख करतात तर त्या 16(4) ख मध्ये हे सुद्धा आहे जे की एखाद्या समूहाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नसेल तर त्यांना म्हणजे पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू आहे. मंडळी, पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू आहे. ही याचिका आमची कोर्टात पडून आहे. ती का नाही घेतली? याच्यासोबत ती पण घेऊन टाकते की यांना आरक्षणामध्ये सुद्धा, पदोन्नतीमध्ये सुद्धा आरक्षण द्या. म्हणजे आम्हाला समजलं असतं की या न्यायालयाची भूमिका खरंच न्यायिक आहे. पण नाही, न्यायालय सुद्धा काय करते, त्यांना हव्या त्या केसेस वर काढायच्या, निकाल द्यायचा आणि बाकीचे तसेच ठेवायचे. त्यासाठी जो प्रसिद्ध अहवाल झालेला आहे 1992 मध्ये पुरा देश होरपळून निघाला, बाबरी मस्जिद, राम मंदिर, तेव्हाचा निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलं माहितीये काय? न्यायालयानं कुठलाही निर्णय, मी वकील नाही, न्यायालयानं हा प्राप्त पुराव्याच्या आधारे निर्णय दिला गेला पाहिजे. रंजन गोगोई तेव्हाचे मुख्य सरन्यायाधीश CJI ते स्वतः म्हणतात, काय म्हणतात? रामलला सपने में आया. यस, माझ्या स्वप्नात आले आणि मला वाटलं की नाही आपण आता हा निर्णय दिला पाहिजे. मी भावनेच्या भरात निर्णय दिला. हे रंजन गोगोईचं वाक्य आहे, माझं नाही. मग ज्या न्यायालयाचे निर्णय जर असे भावनेच्या भरामध्ये दिले जात असतील तर तुमचं माझं भवितव्य हे ठरवणारे कोण? आणि म्हणून न्यायालयाला मी प्रश्न करतो की तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, तुम्ही राष्ट्रपतीपेक्षा मोठे नाही. राष्ट्रपतीनं आमचं सगळं आरक्षण काढलं तर आम्ही मान्य करू, कारण आम्ही बाबासाहेबांना मानणार आहोत, आम्ही संविधानाला मानणार आहोत, आम्ही कायद्याचं राज्य मानणार आहे. पण त्याची बी एक न्यायिक प्रक्रिया आहे. फक्त कोणाला वाटते म्हणून ते जर काढत असतील तर मग आम्हाला ह्या सगळ्या लढ्या लढाव्या लागतील आणि त्यासाठी सज्ज व्हावं लागेल. म्हणून हे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे थांबलं पाहिजे. हा आत्मघात ठरेल. काय ठरेल? आत्मघात ठरेल.
अरे आरक्षण का उपवर्गीकरण ये तो झाकी है, आरक्षण खत्म करना अभी बाकी है. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात. बंधुजन हो, येणाऱ्या पिढीचं भवितव्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेशीला टांगल्यागत या ठिकाणी ही अवस्था निर्माण झाली आहे. कुणाला तरी वाटतं की हे झालं पाहिजे, कुणाला वाटतं हे झालं नाही पाहिजे. एक संघ एक जिन्सी होमोजिनियस असणारा हा समाज खऱ्या अर्थानं जुडला राहावा आणि खऱ्या अर्थाने या प्रवाहामध्ये सर्वांनी आपल्याला त्या पद्धतीनं असणाऱ्या बलबुत्यावर शिक्षणाच्या आधारावर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. हे सगळं स्वतंत्रता असताना कुणाला तरी वाटतं की नाही आम्ही मागे पडलोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा. अनुसूचित जातीमधील असणारं उपवर्गीकरण